नमस्कार. आज आपण एका अशा प्राचीन आयुर्वेदिक पद्धतीबद्दल बोलणार आहोत जी दिसायला खूप सोपी आहे, पण तिचे फायदे मात्र खूप मोठे आहेत. हो, आपण बोलतोय नाभी पुराणाबद्दल, म्हणजेच बेंबीत तेल घालण्याच्या प्रथेबद्दल. ही एक अशी सवय आहे जी आपल्या शरीराचं आरोग्य आतून सुधारू शकते. हा प्रश्न कदाचित मनात आला असेल, नाही का? आपली बेंबी किंवा नाभी. आपल्याला वाटते की हे फक्त जन्माची एक खूण आहे. पण आयुर्वेदानुसार हे आपल्या शरीराचं, आपल्या ऊर्जेचं एक अत्यंत महत्त्वाचं केंद्र आहे. चला तर मग या साध्या दिसणाऱ्या खुणेमागचं मोठं आयुर्वेदिक रहस्य आज उलगडूया. आज आपण या सगळ्या मुद्द्यांवर सविस्तर बोलणार आहोत. नाभी का महत्त्वाची आहे, तिचे फायदे काय, कोणतं तेल कधी वापरायचं, ही प्रक्रिया कशी करायची आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोणती काळजी घ्यायची. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पहिल्या विभागापासून, नाभी, शरीराचं केंद्र. आयुर्वेद या जागेला इतकं महत्त्व का देतं ते आधी समजून घेऊया. तर नाभी पुराण म्हणजे नेमकं काय? ही फक्त तेल लावण्याची क्रिया नाहीये. आयुर्वेदानुसार हा शरीरात औषधी गुणधर्म पोहोचवण्याचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. जसं आपण एखादं औषध तोंडावाटे घेतो आणि ते संपूर्ण शरीरावर काम करतं, तसंच नाभीद्वारे टाकलेलं औषधी तेल किंवा तूप शरीरात शोषलं जातं आणि त्याचा परिणाम दिसू लागतो. आता हे बघा, हे खूपच रंजक आहे. नाभीला इतकं महत्त्व काय आहे? कारण गर्भात असताना आपलं सगळं पोषण ह्याच जागेतून होतं. ही आपल्या शरीराची बॅटरी आहे असं समजा. ही जागा पित्तदोषाचं म्हणजे शरीरातल्या अग्नीचं आणि मणिपूर चक्राचं मुख्य स्थान आहे. असं म्हणतात की आपल्या शरीरातल्या जवळपास 72,000 नसा इथे येऊन मिळतात. आणि इतकंच नाही, तर हे एक सद्य प्राणहर मर्म आहे. म्हणजे शरीरातला एक असा संवेदनशील बिंदू जिथे जर गंभीर इजा झाली तर ती जीवघेणी ठरू शकते. मग आता प्रश्न येतो की या प्राचीन पद्धतीचे आपल्या आरोग्यासाठी नेमके काय फायदे आहेत? चला तर मग तेच पाहूया. हा चार्ट बघा. एका दृष्टिक्षेपात आपल्याला दिसतं की नाभी पुराणाचा प्रभाव किती वेगवेगळ्या गोष्टींवर होतो. यातला सगळ्यात मोठा वाटा म्हणजे 40% हा थेट आपल्या पचनसंस्थेला मिळतो. त्या खालोखाल मासिक पाळीचं आरोग्य, त्वचा, तणाव आणि इतर गोष्टींवरही याचा खूप चांगला परिणाम होतो. आपल्यापैकी अनेकांना पोटदुखी, गॅस, पोट फुगल्यासारखं वाटणं किंवा बद्धकोष्ठता असे त्रास नेहमीच होत असतात. नाभी पुराण या सगळ्या त्रासांवर खूप प्रभावीपणे काम करतं. हे पोटात वाढलेला वातदोष कमी करतं आणि पोटातील अतिरिक्त उष्णता म्हणजे पित्त शांत करायला मदत करतं. विशेषतः स्त्रियांच्या आरोग्यासाठी तरी एक खूपच फायदेशीर सवय आहे. ज्यांना मासिक पाळीच्या वेळी असह्य वेदना होतात, त्यांनी पाळीच्या 10 दिवस आधीपासून नाभीपुराण सुरू केलं तर वेदनांमध्ये लक्षणीय फरक जाणवतो. इतकंच नाही तर हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी सुद्धा हे खूप उपयुक्त आहे. बरं, मग आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न की कोणत्या त्रासासाठी कोणतं तेल किंवा तूप वापरायचं? चला, ही निवड सोपी करूया. ही स्लाइड खूपच कामाची आहे. यावरून योग्य तेल निवडणं सोपं जातं. समजा जर पोटात वात वाढला असेल म्हणजे गॅस किंवा बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर तिळाचं किंवा एरंडेल तेल वापरायचं. जर पित्ताचा त्रास असेल म्हणजे ॲसिडिटी किंवा जळजळ होत असेल तर देशी गाईचं तूप सगळ्यात उत्तम. आणि त्वचेचा ग्लो वाढवण्यासाठी किंवा ताणतणाव कमी करण्यासाठी खोबरेल तेल खूप छान काम करतं. चला तर मग आता प्रत्यक्ष ही क्रिया करायची कशी, त्याच्या अगदी सोप्या पायऱ्या समजून घेऊया. बघा, ही प्रक्रिया किती सोपी आहे. तेल किंवा तूप थेट गरम करायचं नाही, तर थोडं कोमट करायचं. पाठीवर झोपून बेंबीत काही थेंब टाकायचे, 1 मिनिट थांबायचं आणि मग उरलेल्या तेलाने घड्याळाच्या काट्याच्या दिशेने म्हणजे क्लॉकवाईज हलक्या हाताने मसाज करायचा. ही सवय रोजच्या दिनक्रमात सहज बसवता येते. आता आपण एका अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे वळूया. ही प्रक्रिया जितकी फायदेशीर आहे, तितकंच ती सुरक्षितपणे करणंही महत्त्वाचं आहे. त्यासाठी काही नियम पाळणं आणि काही गोष्टी टाळणं गरजेचं आहे. यात सगळ्यात महत्त्वाचा नियम आहे वेळेचा. ही प्रक्रिया जेवण्यानंतर लगेच कधीच करू नये, कारण त्यावेळी आपली पचनक्रिया सुरू असते आणि त्यात अडथळा येऊ शकतो. यासाठी सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी किंवा रात्री जेवणानंतर किमान 1.5 ते 2 तासांनी झोपण्यापूर्वी. आता ही माहिती खूप जास्त महत्त्वाची आहे. काही विशिष्ट परिस्थितीत नाभीपुराण करणं पूर्णपणे टाळायला हवं, जसं की गरोदरपणात किंवा जर पोटाचा काही तीव्र त्रास असेल जसं की जुलाब किंवा खूप पोटदुखी.
बेंबीत जर आधीच काही इन्फेक्शन असेल किंवा पोटाची शस्त्रक्रिया झाली असेल तर जखम भरेपर्यंत हे अजिबात करू नये. आणि हो, एक गोष्ट कधीच विसरायची नाही, ती म्हणजे स्वच्छता. जेव्हा आपण नियमितपणे नाभीपूरण करतो तेव्हा कपड्यांचे धागे किंवा धूळ बेंबीत जमा होऊन संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे रोज अंघोळीच्या वेळी बेंबी स्वच्छ ठेवणं खूप आवश्यक आहे. किती छान म्हटलंय बघा, की ही आपल्या आरोग्यातली एक छोटीशी गुंतवणूक आहे, जी आपल्याला भविष्यात आरोग्याच्या रूपात खूप मोठं व्याज म्हणजे खूप मोठे फायदे मिळवून देऊ शकते. हे वाक्य या प्रक्रियेचं महत्त्व अगदी अचूकपणे सांगतं. तर मग नाभीपुराणाबद्दल एवढी सविस्तर माहिती ऐकल्यावर उत्तम आरोग्यासाठी ही इतकी सोपी आणि प्रभावी सवय आपल्या दिनक्रमात समाविष्ट करण्याचा विचार नक्कीच करायला हवा.